मी वाहतूक विभागाला विनंती करेन की आता आसपास आपल्या इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये CCTV फुटेज, CCTV कॅमेरे आहेत, तर त्यांनी याबाबत इथे ज्या गाड्या खाली होत आहेत त्यांचे CCTV फुटेज घ्यावे की बाबा या परिसरात भरणीच्या गाड्या कुठल्या आलेल्या आहेत, आणि त्या ज्या गाड्यांचे नंबर घेऊन त्यांच्यावर ऑनलाईन फाईन वगैरे जातात, सर्व सुविधा आलेल्या आहेत, तर ऑनलाईन फाईन मारा किंवा त्यांना तिथे पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्यावर जे काही कारवाई करायची आहे तर याबाबत पोलिसांनी वाहतूक विभागाने लक्ष देऊन संबंधित जे समाजकंटक आहेत जे असे कृत्य करतायत त्यांच्यावर कुठेतरी दंडाची कारवाई करावी अशी मी आपल्या वाहतूक विभागाला विनंती करेन आणि योग्य ते सहकार्य करावे गावासाठी. नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी उभा आहे घोडबंदर गाव वेलकर नगर या ठिकाणी, आणि मागील 7 दिवसापूर्वी एक न्यूज आम्ही चालवली होती. जी न्यूज होती रॅबिट जो रस्त्यावरती भर रस्त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. कमीत कमी 10 ते 20 गाड्या रॅबिट या ठिकाणी ओतून काही गाड्या निघून जातात रात्रीचा गैरफायदा घेत. अशा या सर्व रॅबिटच्या विरोधात गावकरी जे आहेत घोडबंदर गावचे ते या ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत. पाहूया या ठिकाणी जे शाखा प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याचे जे शाखा प्रमुख आहेत अजय घरत या ठिकाणी आलेले आहेत, अजय तरे या ठिकाणी आलेले आहेत. पाहूया त्यांचं या ठिकाणी काय सांगत आहेत या विषयावर. आता आहेत की घोडबंदर गाव जो आहे त्या गावाच्या मधोमधच रस्त्यावरती मेन रस्त्यावरती जो रस्ता घोडबंदर किल्ल्यावरती पोहोचतो, ज्या ठिकाणी चिमाजी आप्पाचा व तसेच छत्रपती शिवरायांचा इतिहास गणला जातो घोडबंदर गावच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु या मुख्य रस्त्यावरच रस्त्याच्या मधोमध रॅबिट टाकण्यात आलेला आहे. काय सांगाल? नमस्कार, मी अजय तरे, शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा. इथला मी स्थानिक शाखा प्रमुख आहे. हे जे आपण मागे रॅबिट बघतायत की मागील काही महिन्यापासून इथे काही समाजकंटक भराव टाकत आहेत आणि त्याबाबत आम्ही वारंवार वाहतूक विभागाला आणि महापालिकेला कळवत आलेलो आहे. मागेच आपल्या इथले आमचे मित्र आहेत मनसेचे हेमंत जुईकर यांनी याबाबत महापालिकेला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवले होते, परंतु अजूनपर्यंत इथे कोणती कारवाई झालेली दिसत नाही. त्या उलट अजून इथे 2-3 गाड्या अजून इथे खाली झालेल्या आहेत. तसेच रस्त्यामध्ये उभ्या असणाऱ्या गाड्या इथे पार्किंग केल्या जातात, रेतीच्या हायवा वगैरे. पूर्ण हा रस्ता मागे आत्ताच पावसाळ्याच्या अगोदर नवीन रस्ता बनवण्यात आलेला, त्याच्यात अपघात होण्याची जे कारणं होती त्याच्यात या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नव्हते, परंतु आम्ही या आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही राजेंद्र ठाकूर साहेब असेल, विनोद म्हात्रे असतील, आम्ही या सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही इथे स्पीड ब्रेकर लावण्यासाठी आम्ही महापालिकेला आणि वाहतूक विभागाला विनंती केली आणि स्पीड ब्रेकर लावले. अपघात टळले, परंतु आता ही जी परिस्थिती बघताय तुम्ही की भरणी टाकलेली आहे, एकच रस्ता फक्त एक गाडी जाईल एवढाच रस्ता बाकी राहिलेला आहे. त्यामुळे काय होतंय की समोर येणारी गाडी आणि इथून जाणारी गाडी एकमेकाला धडकण्याची खूप शक्यता असते. आणि स्वतः आम्ही इथे नेहमी प्रवास करतो, रोजचा प्रवास करतो, आमच्याबाबत अशा घटना घडलेल्या आहे आणि बरेच जणांचं असं बाईकवाले इथून जाताना स्लिप झालेले आहेत, लहान मुलं असतात. आणि शासनाला विनंती करेन की ही जी रॅबिट जर 2 दिवसात काढली नाही तर आम्ही महापालिकेमध्ये याबाबत काहीतरी आंदोलन करण्याचं आम्ही महापालिकेला इशारा देत आहोत. त्यांनी ही त्वरित हटवावी आणि अशा प्रकारे कोणी भरणी करू नये याबाबत महापालिकेने सक्त असे नियम बनवून त्यांच्यावर कारवाई करावी ही मी शासनाला विनंती करेन. वाहतूक विभागाने या ठिकाणी दुर्लक्ष केले असं तुम्हाला वाटतं? हा, कारण की वाहतूक विभागाचं मी मागे काही 7-8 महिन्या अगोदरही इथे भरणीच्या 2 गाड्या जेव्हा पडलेल्या तेव्हा मी वाहतूक विभागाला कळवलेलं, तेव्हा त्यांनी याबाबत कारवाई करून महापालिकेला कळून त्या गाड्या तिथल्या भरणीच्या हटवल्या होत्या. परंतु पुन्हा अशी
परत तशीच परिस्थिती झालेली आहे. पुन्हा हे समाजकंटक भरणीच्या गाड्या खाली करत आहेत आणि याबाबत आता कोणाचंही लक्ष नाही, ते महापालिकेचं लक्ष नाही. तरी मी विनंती करेन की त्यांनी आमच्या या ग्रामस्थांची विनंतीचा मान ठेवून हे सर्व भरणीचे जे आहेत प्रकार ते हटून इथे जागा मोकळी करावी, जेणेकरून वाहतुकीस अडथळा येऊ नये. क्या कहेंगे, इस जगह पे जो है पूरा भरनी डाल चुके हैं भर रास्ते में, क्या कहेंगे? नमस्कार, मैं आपको बताना चाहता हूँ, नगर पालिका ने करोड़ रुपए खर्च करके इस रास्ते को बनाया है और इस रास्ते पर ये जो भरनी हो रही है इससे दुर्घटना होने की बहुत सारी आशंका है। शिवसेना के उद्धव ठाकरे ग्रुप के अजय तरे जी, इन्होंने पत्र व्यवहार किया। आज तक पुलिस प्रशासन, वाहतुक विभाग सोया हुआ है और वो कार्रवाई क्यों नहीं कर रहा है? हर गाड़ियों पर जिन्होंने डंपिंग किया है उसकी पहचान कर उन पर कार्रवाई हो और ये रास्ता है ना साफ हो। इससे दुर्घटना होने की पूर्ण शक्यता है। क्या दुर्घटना होने का पुलिस प्रशासन इंतजार कर रहा है, महानगर पालिका इंतजार कर रही है? नहीं तो कार्रवाई क्यों नहीं कर रही है? इसके पीछे का कारण क्या है? जो आयुक्त साहब है पूरे मीरा भाईंदर शहर में ध्यान देते हैं, लेकिन घोड़बंदर में ध्यान नहीं देते। हाँ, ये बात सही है। आयुक्त साहब से निवेदन है कि विशेषकर घोड़बंदर पर ध्यान दे। पूरे रास्ते पर घोड़बंदर में सीमेंट कंक्रीट का रोड बन गया, करोड़ों रुपए खर्च हो गया। सीमेंट कंक्रीट पार्किंग की व्यवस्था की गई है सिर्फ गाड़ियों की। वो है ना, उनसे निवेदन है कि वह डेली कंटिन्यू वाहतूक विभाग से निवेदन करके डेली आकर सभी पर कार्रवाई करें। अजय जी, या ठिकाणी जे आहे GCP आम्हाला मिळत नाही म्हणून महापालिका सांगत आहे, महापालिका एवढी गरीब आहे का? आत्ताच मी ऐकलेलं की महापालिकेला JCB मिळत नाही. एवढा मोठ्या अर्थसंकल्पाची आपली महापालिका आहे आणि एवढा मोठा करोडांनी व्यवहार होत आहे, तर JCB सारखी गोष्ट आम्हाला भेटत नाही, ही गोष्ट बोलणं चुकीचं आहे. जेव्हा आपण एखाद्या गरीबाच्या घरावर आपण हातोडा चढवण्यासाठी 2-2, 3-3 JCB पाठवतो, पण इथे लोकांची जीव जाण्याची पाळी आलेली आहे इथे, तर ते हटवण्यासाठी आपल्याला महापालिकेला JCB मिळत नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि अशी कारणे योग्य नाही देणे. आम्हाला असं वाटते का महापालिका ही कारणं देणे कितपत योग्य आहे. पहिला मुद्दा जो आहे या ठिकाणी जे रॅबिट टाकण्यात आले रस्त्याच्या मधोमध, तेही या ठिकाणी ॲक्सिडेंटचं कारण होत आहे आणि याच रस्त्यावरती जे आहेत साईडला मेन रोडवरतीच गाड्या उभ्या केल्या जातात, त्याच्याबद्दल काय सांगा? मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो की मी वाहतूक विभागालाही कळवलेलं आहे की त्याच्यात पूर्ण टाकलेलं आहे सर्व, की या ज्या रस्त्याला हायवा उभ्या असतात रेतीच्या गाड्या, आता ती लोक त्यांचं कमावतात साधन आहे. मी वाहतूक विभागाला विनंती करेन की त्यांना सूचना द्या, त्यांना तुम्ही वॉर्निंग द्या. प्रत्येकाचा धंदा आहे, धंदा करा, पण तुमच्या धंद्याच्या मुले तुमच्या गाड्या इथे प्लॉट आहेत, बरेच प्लॉटमध्ये पार्किंग करा. रस्त्यामध्ये पार्किंग करायची गरज काय? एक गाडी उभी राहिल्याच्या नंतर दुसरी गाडी जात नाही, एवढी परिस्थिती भयानक येते. समोरून येणाऱ्या गाड्या कोणाला कधी कधी इथे अनेक लहान मुलं शाळेत जाताना एखाद्या लहान मुलाचं आणि पावसाचे दिवस आहेत, गाडी स्लिप होण्याचे, समोरून गाडी आल्याच्या नंतर अचानक गाडी स्लिप झाल्याच्या नंतर एखाद्याचा जीव जाऊ शकतो. आणि असंच नाही, इथे भरधाव वेगाने पण गाड्या येतात कधी कधी, त्या गाड्या हायवा पण असतात त्याच्यामध्ये. या गाड्या भरधाव वेगाने गेल्याच्या नंतर समोर येणारा बाईकवाला अचानक पडू शकतो आणि जीव जाऊ शकतो. तर याबाबत वाहतूक विभागाने लक्ष द्यावे की ह्या गाड्या रस्त्याला ज्या उभ्या आहेत त्या त्वरित हटवण्यात याव्या. आणि त्यांना जागा आहे, जागा नाही असं नाही, जागा आहे. तुम्ही प्लॉट आहेत, प्लॉटमध्ये पार्किंग करा, रस्त्यावर पार्किंग करू नये, कारण की कुठेही रस्त्यावर कुठली गाडी पार्किंग केली जात नाही. जर दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण असेल? आम्ही ऑलरेडी वाहतूक विभागाला आणि आयुक्त साहेबांना मी कळवलेलं आहे की ह्याबाबत कोणताही प्रकार झाला तर याबाबत महापालिका आणि पोलीस वाहतूक आपले काशिमरा वाहतूक विभाग या दोन्ही विभागांना मी कळवले आहे की या गोष्टीसाठी जर काही उद्या भविष्यात दुर्घटना घडते, इथे कोणाचा जीव जातो, त्यासाठी सर्वस्वी जबाबदार महापालिका आणि इथला आमचा पोलीस वाहतूक विभाग हे जबाबदार असतील. त्यांनी याबाबत लक्ष देऊन या पुढच्या आमच्या विनंतीचा तुम्ही मान ठेवून याबाबत कारवाई करावी. काय सांगाल? मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर गाव हे पवित्र गाव आहे, ज्या गावाला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, त्याच गावाला चिमाजी आप्पा यांचा इतिहास आहे. परंतु या गावामध्ये एकदम दुर्दैवी घटना होत आहे की रस्त्याच्या ठीक मधोमधच या ठिकाणी रॅबिट टाकलं जात आहे. काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव अशोक आठवले, छत्रपती शिवाजी ब्रिगेड मीरा भाईंदर शहर सचिव. आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी राजाचा जो इतिहास आहे गावाला लागलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल स्पर्शाने हा गाव ऐतिहासिक घोडबंदर गाव म्हणून ओळखला जातं. परंतु खरं पाहिलं
तर इतका सुंदर आणि देखणा रस्ता हा मला वाटतं 4 वर्षापूर्वी बनवण्यात आलेला आहे, नवनिर्मित करण्यात आलेला आहे. परंतु नव्यानं झालेल्या ह्या रस्त्याला सुद्धा काही लोकांचं अविचारी माध्यमातून जे काही कार्य होत आहे, हा रस्ता काहीतरी रॅबिटच्या माध्यमातून खराब करायचा, परंतु हे सगळे काही अविचारी लोक आहेत, जे मस्तकाने आजारी लोक आहेत, त्यांना एक सांगणं माझं की तुमच्या या कृत्यामुळं माणुसकीच्या धर्माला न शुभणारे कृत्य, या कृत्यामुळं या भविष्यामध्ये घोडबंदरचा असेल किंवा अनेक लोक या ठिकाणी प्रवास करतात, त्यांचा जीव होण्याची सुद्धा शक्यता टाळता येत नाही. परंतु या माध्यमातून एकच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजीराजाच्या काळामध्ये पर्यावरणाला अतिशय महत्त्वपूर्ण महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे साफसफाई आणि स्वच्छ. परंतु काही हलकट लोक जे त्यांची परिस्थिती एक माणुसकीची नाहीये, या लोकांच्या कार्यामुळे जर खरंच छत्रपती शिवाजीराजाची ऐतिहासिक पेठ घोडबंदर गावाचा अपमान होत असेल तर तसे आमचे सहकारी मित्र बांधव जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे शाखा प्रमुख घोडबंदर येथील यांनी जो घेतलेला विचार आहे, तो विचाराला महाविचार करायला जास्त वेळ लागणार नाही. याला उत्तर नगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा देण्यात येईल हे सांगतो. आंदोलनाची भूमिका जर हे विषय जर नाही पारित करण्यात आला तर आंदोलनाची भूमिका तुमची असणार आहे का? हा, आंदोलन फक्त भूमिका करणार नाही तर आक्रमक पद्धतीने आंदोलन होईल. सर्वप्रथम संघटनेच्या माध्यमातून होईल व पक्षाच्या माध्यमातून होईल. यावेळेला आम्ही पक्षाने संघटना पाडणार नाही. यावेळेला फक्त आणि फक्त विचारधारा ही महत्त्वाची असते. गावचा विकास करायचा असेल, गाव विकासाच्या पर्वात आणायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला महत्त्व दिलेलं आहे. लोकशाहीची पावर काय असते तर त्या आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही त्यांना दाखवून देऊ. ही सत्यता आम्ही खरं बोलून दाखवत नाही तर कार्याला सुद्धा मजबूर करू नका. लवकरात लवकर होईल तितकं हा काळापलट करून या ठिकाणी न्यायदायी वातावरण निर्माण करावं अशी शासनाकडे, या नगरपालिकेकडे व जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा आमची विनंती आहे. या अशा प्रकारचे ढीग टाकण्यात येऊ नयेत यासाठी काय या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे? या ठिकाणी मी एक सांगेन तुम्हाला की खरंच जिल्हाधिकाऱ्याचं काम असतं की विकास शहराच्या माध्यमातून जो काही विकास शहराचा होत असतो त्यांचं लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. कारण की कायदा आणि रक्षण हे कशा प्रकारचं असतं यावर जिल्हाधिकारी लक्ष देण्याचं काम करतात. परंतु ही गोष्ट आता मला वाटतं 4 दिवसापूर्वी हेमंत जुईकर जे आमचे मित्र बांधव जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलला होता. तर ही गोष्ट का तिथपर्यंत गेली नसेल का, ही चर्चा तिकडे गेली नसेल का? आज प्रतिभावान पत्रकार प्रवीण कांबळे साहेबांनी जो काय आपला प्रयत्न केलेला आहे, पत्रकार माध्यमातून स्वतःची शतप्रतिशत विचाराच्या माध्यमातून त्याच्या कानापर्यंत गेलेले आहेत, मग ते काय त्यांच्या कानापर्यंत गेले नसेल का? बिलकुल गेलेलं आहे. परंतु अजयभाईने एक सांगितलेलं की जीसीपी आता नाहीये असा एक नगरपालिकेमधून विषय आलेला आहे, एक आवाज आलेला आहे. जीसीपी नाहीये. अरे मुंबई हे मला वाटतं काहीतरी जगामध्ये 8व्या क्रमांकाचं प्रसिद्ध असलेलं शहर आहे. मुंबई श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं. आणि मुंबई सारख्या ठिकाणी जर महानगरपालिका मिरानगर महानगरपालिकेकडे जर जीसीपी नसेल तर हा जगातली सगळ्यात मोठी लागणारी गोष्ट आहे माझ्या हिशोबानं. कारण की जीसीपी नाही. आणि भाईने हे सुद्धा एक प्रश्न केलेला आहे, एखाद्याचे घर छपरे जर उरायचे असतील गरीब माणसाचे त्या ठिकाणी जीसीपी अलाव करता. परंतु हे नागरिकांचं जीवन धोक्यामध्ये येत असेल, रोड माध्यमातून जर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता टाळता येत नसेल, त्या ठिकाणी रॅबिटचं प्रमाण वाढत असेल आणि त्या ठिकाणी धोका हे नुकसान देणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही जीसीपी नसता. मग मला एक वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या काळातलं मला असं वाटतं की सामाजिक शरीराच्या ज्या भागात दाट रक्त असतं त्या ठिकाणी कायद्याची सुरी चालवल्या जात नाही. जो भाग गरीब आहे, दुर्बलतेच्या यातना सोचत आहे त्या ठिकाणी मात्र कायद्याची सुरी चालवल्या जाते. सांगायचा अशी इतका जण माझा की एखाद्यानं अनेक प्रकारचे झाडं कापले त्याच्यावर कायदा चालवला जात नाही. परंतु एखादा गरीब माणसाच्या घरावर जर एखाद्या झाडाचा फांदा आला तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी एखादा फांदा काढला तर त्या ठिकाणी लगेच कारवाई केली जाते. तोच प्रकार मला वाटतं या ठिकाणी आम्हाला तीच सहमतीचं दर्शन देत आहे. तर यावर खरंच प्रशासनानं शासकीय माध्यमातून चांगल्या प्रकारे जोरदार अगरबत्तीच्या सुगंधासारखं कार्य दरवळून या ठिकाणी लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद.